आता हो आपल्या अध्यायाच्या संदर्भात आपल्या श्लोकाच्या संदर्भामध्ये शंका होती. हा चालू वाणी नष्ट होतात म्हणजे काय? काय 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 कुठल्या कुठल्या याच्यातलं सांगते मी. हा 26व्यामध्ये आपण लिहिलंय हा की चार वाणी नष्ट होतात हो तेव्हा त्या देह सुद्धा नष्ट होऊन मागे शिल्लक राहतात. समज चार वाणी नष्ट होतात म्हणजे काय होतं? अहो त्यांचा लय होतो. जसं आता आपण जे काल उदाहरण पाहिलं की लाकडं जळली की ती विरून लय होतो ना त्यांचा. फक्त त्यांची काय उरते, राख उरते. हा तसं या चारी वाणी जरी नष्ट झाल्या तरी सुद्धा बोधरूपानं त्यांचं थोडंसं अवशेष राहतो. हेच पटवून देत आहेत. म्हणजे आपलं अज्ञान जशा वाणी नष्ट होत आहेत तसं आपलं अज्ञान पण नष्ट होतं. आणि अज्ञान नष्ट झालं तरी सुद्धा ते बोधरूपानं शिल्लक राहतं. वाणी नष्ट होतात म्हणजे मग वैखरी पण मौन होतं. हो 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 संपून जातं. अहो आपल्याला तो अनुभव घ्यायचा आहे. आत्ता आपण बघा ना, आता घरामध्ये सुद्धा मी ठरवते मौन धरायचं, पण बरोबर कोणतरी येतं बोलावं लागतं, फोन येतो. तर जी अवस्था मिळेल ना आपल्याला, परमानंदाची अवस्था मिळेल परमात्मा, त्यावेळेला वाणी सगळ्या पूर्ण टप्प होऊन जातात. वैखरी सुद्धा बोलतच नाही. मग जोपर्यंत ती बोलतीये ना तोपर्यंत ते अज्ञान थोडंसं शिल्लक आहे. हा नाही, आपण जे अहम ब्रह्मास्मी म्हणतो की नाही, अहम ब्रह्मास्मी म्हणतोय ना, जो जीव, ज्या जीवाला तिथपर्यंत ज्ञान झालं की अहम ब्रह्मास्मी, त्यावेळेपर्यंत तो अहम आहेच आणि मी ब्रह्म आहे हे त्याचं शिल्लक राहते. पण ज्या वेळेला खरा बोध होईल, आपण ब्रह्मरूप होऊन जाऊ, ब्रह्माचं खरं ज्ञान होईल, त्यावेळेला हे बोलायला सुद्धा वाणी शिल्लक नाही राहणार. हा म्हणून त्या बाकीच्या तीन तर गुप्तच आहेत की नाही, बाकीच्या तीनचा अनुभव येतो, पण त्या बोललेलं कळतं का? नाही कळत. वैखरी फक्त कळते आपल्याला, वैखरी कळते. हा वैखरीचं आपल्याला बोलल्यामुळं कळतं. हा मग ते पूर्ण 100% नष्ट होईल. हे बघा, ते कुणाचं नष्ट झालं? सगळ्या संतांचं झालं. आलं लक्षात? आपण संत व्हायला तर अजून माहिती नाही. हा म्हणजे कालच झालं बोलणं आमचं पारायणाची इथं की आम्हाला आता मोक्ष दे बाबा. पण मोक्ष देण्यासाठी इतकं त्या भगवंताशी एकरूप व्हायचं, एकरूप. आता भगवंत आणि तो अर्जुन वेगळे राहिलेच नाहीत. भगवंतच अर्जुनाचं सगळं ऐकतायत. 18व्या अध्यायात आता जो ऐकेल त्याला कळेल. त्यामुळं आपली जेव्हा त्याच्याशी तादात्म्य होईल तेव्हा बोलायला उरेल का हो कोणी? हा असं आहे. चल, खूप म्हणजे हा अनुभव आपण घेऊच शकत नाही आत्ता तरी, नाहीच नाही. संसारात तर मुळीच नाही, संसारात तर मुळीच नाही. आत्ता सुद्धा मी म्हणलं कुठेतरी मला अरण्यात जाऊ देत. त्याशिवाय हा संसाराचा हे संपणारच नाही. कारण आपण इतके अडकतो ना, किती ठरवलं दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे लक्ष, तरी आपल्याला तिथे द्यावंच लागतं आणि सगळा हे होतो. चला आता 27वी ओवी घेऊया का 26 घ्यायची आहे? जय श्री कृष्ण ताई. हा नमस्कार ताई. हा नमस्कार, बोला. त्या संदर्भात माझा आणखी एक प्रश्न होता, ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे. हा महाकारण, कारण, सूक्ष्म आणि स्थूल हो अशा चार अदृश्य देहाच्या आश्रयाने नांदत असतात. स्थूल देह अदृश्य कसा? हे बघा, सांगितले ना, कंदारकरांनी सांगितलंय ना, पंडित सॉरी वामन देशपांडे, वामनराव देशपांडे लिहिलेला. हा हो, विजेच्या चार वाणी आहेत त्या सुद्धा महाकारण, कारण, सूक्ष्म आणि स्थूल अशा चार अदृश्य देहाच्या आश्रयाने नांदत असतात. हो, स्थूल देह अदृश्य असतो, काय त्याचे अर्थ? त्या दृश्य रूपानं नांदत असतात. 4 तास घालवले, त्यांनी 2 तास, मी 2 तास. वाणी अदृश्य रूपानं नांदत असतात या दोन. हा बरं हा 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 वाणी अदृश्य रूपानं,
वाणी त्याच्यात हा वाणी स्थूल जरी देह असला तरी वाणी ती दिसते का आपल्याला? मला हे पाठवली नाही दिसत, नाही दिसत. आणि जेव्हा विलीन होणार आहे तेव्हा तर मुळीच नाही दिसणार. सेपरेट पाठवली. बरोबर. हा. तेच मला वाटतं स्कूल डे कसं का म्हणून मग ते थोडं क्लिअर केलं. हा ठीक धन्यवाद आहे. ताई. नाही, आता उलट अशा शंका तुमच्यासारख्याच मलाही काही यायलाच पाहिजेत आणि येतातही, पण म्हणजे म्हणून ते क्लिअर करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या लोकांची मतं थोडी समजावून घ्यावीच लागतात. आता आपण 26वा घेणार आहे अंगासेनी इंधने. तो घ्यायचा आहे का? ताई मध्ये बोलू का? हा बोला बोला. ताई, हा बोला ना. मला चक्रीपारायणामध्ये नाव द्यायचं होतं एकादशीचं उद्याचं. हो द्या ना, मग सांगा ना, नाव सांगा तुमचं. सौरेशमा विनायक कुडाळकर. हा, रेश्मा कुडाळकरांचं घ्या रेखाताई नाव. हा. बर, अजून कुणाला घ्यायचं? किती वाजता सुरू आहे? मी त्या ग्रुपवर हा आज सांगितलं मॅडम निलिमा चौधरी सांगितलं. घ्या, निलिमा चौधरी घ्या. हा, काय आम्हाला वाटलं की दुसरी यादी आहे. कालची यादी आता त्यांनाच पाहावं लागेल, मला नाही आता बघता येणार. ताई माझ्या बहीण पण देणार आहे नाव ललिता लाडे. हो, मग घ्या ना, त्यांचंही घ्या ना ललिता. मग आम्ही तर भरणार नाहीये. आज ती पंढरपूरला गेलेली आहे त्यामुळे ती कॉन्टॅक्ट करेल का नाही? नाही, मग तुम्ही त्यांचं नाव देऊन ठेवा ना, फक्त त्यांना सांगा की म्हणायचा आहे अध्याय तो. काय बोलला, ज्यांनी भरले त्यांचे नंबर नाही दिले. तिला लिंक मिळाला ललिता लाडे. हा ठीक आहे. बरं. हो ना. आता किती झाले रेखाताई, किती झाले आता? हा ठीक आहे, बघा नंतर बघा, चालेल. हो, नाही पुन्हा कोणी ह्या कॉन्टॅक्ट करणार नाहीत ना, म्हणून 2-4 नावं जास्त झाली तर आपल्याला चालणार आहेत. नाही ना. अजून एक 4-5 नावं हवी आपल्याला. बघा आता कोण राहिलेत. आता निलिमाताईंनी दिले, सुनीताने, ह्याच माझ्या समोर स्क्रीनवर आहेत, ह्या सगळ्यांची झाली आहेत नावं. आता कोण हा, एका वेळेला डबल घ्या ना, संगीता पाटील डबल घेता येईल. नाही डबल नको की आहेत ना, मग आम्ही घेऊ ना. घ्या ना, मग सगळ्यांनी सहभाग घ्या. संगीताताईंचं घ्या, संगीता पाटील. ठीक आहे. क्लास झाला की सगळं पाठवते व्यवस्थित यादी. हो, आणि ठीक आहे. हे बघा, ही कल्पना पुन्हा एकदा नीट समजावून घ्या. आज समजा आता त्यांनी यादी केली, असं समजते की आवाज बंद आहे तुमचा. अरे चक्री पारायणाची कल्पना नीट समजावून घ्या. आज म्हणजे आपण उद्या कार्तिकी एकादशीला सुरुवात करतोय, बरोबर आहे. आता जेवढ्या इथे जी समजा 15 जणांची 16 जणांची यादी असेल किंवा 18 जणांची समजू, एक नंबर समजा त्यांनी कुणालाही दिला असेल, वसुधाताईंना दिला, संगीताताईंना दिला, असं समजू आपण. ओळीनं पुढं त्यांनी 18पर्यंत नंबर टाकले प्रत्येकाच्या नावापुढे, बरोबर आहे. आता उद्याला तुम्ही त्या क्रमानं सुरू करायचं. म्हणजे पहिला नंबर असेल त्या संगीताचा तर संगीतानी पहिला अध्याय, वसुधानी दुसरा, निलिमानी तिसरा. जस्ट फॉर एक्झाम्पल सांगते, जो येईल तो वाचायचा. वाचा म्हणजे म्हणा, आलं लक्षात. त्याच्या अगोदर पहिलं जे गीतेची हे आहे महात्म्य ते वाचायचं, सुरुवातीला प्रार्थना, तो अध्याय म्हणायचा आणि आपली आपली भगवद्गीतेची आरती म्हणायची. म्हणजे तुमचं पारायण त्या अध्यायाचं पूर्ण झालं. आता उद्याच्याला सगळ्या 18 जणांचे सगळ्यांचं झालं की नंतर काय करायचं. समजा आपण रोज करणार असू, पण रोजपेक्षा मी म्हटलं एकादशीला तरी करू, तर पुढच्या एकादशीला ज्यांनी आज पहिला वाचलाय त्यांनी पुढच्या वेळेला दुसरा वाचायचा, आणि ज्यांनी 18वा वाचला असेल त्यांनी पहिला वाचायचा. असं ते चक्र चालू राहतं. म्हणजे तुमच्या हातून ही अखंड सेवा चालू राहते. मी आज पहिला म्हणला, उद्या दुसरं, म्हणजे पुढच्या वेळेला दुसरा, तिसऱ्या वेळेला तिसरा, असं. आणि दर एकादशीला आठवण करून द्यायची की उद्या एकादशी आहे, आपलं चक्री पारायण होणार आहे. म्हणजे रोज केलं तर खरं अखंड राहील, पण मी त्याची गॅरंटी देत नाही सगळ्यांची. द्यायचं असेल तर बघा, रोजसुद्धा चालू राहील कायम असंच. आहे का इच्छा? मॅडम
आहे, मला जायचं लग्न आहे, मी तू सांगू शकतो. हा नाही म्हणून म्हणलं एकादशीला करायचं, एकादशीला करायचं. आणि जर तुम्हाला जमणार नसेल तर आधी सांगायचं, म्हणजे तुमची व्यवस्था दुसरा कोणतरी करेल. मला चालेल रोज, कारण पाठ असल्यावर 2 हो आपल्याला 2 ते तर आहेच, आपल्याला काहीच प्रश्न नाहीये. तेच ना, मलाही चालेल रोज, कारण मी रोज गीता म्हणते आज मग काय प्रश्नच नाही तुम्हाला. हं काही रोज नाही करू शकत, कारण बर, सगळ्यांना नाही जमणार रोज. आपण एकादशीचा तरी प्रयोग करूया सध्या, एकादशीचा प्रयोग करूया मग पुन्हा, कारण मग यातच सगळा वेळ चाललाय. समजून घ्या आता. त्यांची यादी आल्यावर तुम्हाला प्रत्येकीला कळेल माझा अध्याय कोणता आहे. आणि उद्या तेवढं प्रत्येकीने करा, तुमच्या तुमच्या सवडीनं करा. असं नाही की 5 वाजताच केला पाहिजे. तुमची जी वेळ असेल, 10ची असेल, 11ची असेल, जेव्हा. आणि एक अध्याय वाचायला फक्त 5 मिनिट लागतात. तो म्हणायला म्हणजे 5 मिनिटात, येता जाता सुद्धा म्हणला जातो. त्याला काय अगदी तुम्ही बसलंच पाहिजे असाही माझा हट्ट नाही आहे. पोळ्या करता करता म्हणला तरी चालेल, पाठ असेल. फक्त तुमचा म्हणून झाला एवढं कळवा आम्हाला बस. ठीक आहे आता हो मॅडम, माझं पण नाव घ्या, मंगल ढगे. मी काल लेप झाले होते. हा 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 घरी वाचायचे तर मग मी कधी वाचू शकते. हा मग घरीच वाचायचंय. हा मंगल ढगेंचं घ्या हो. हा आणि तो ग्रुप सगळ्यांनी बघा, गीता पठण ग्रुप असा केलाय त्यांनी. गीता पारायण ग्रुप ना. काही जॉईन करता येईल ना, म्हणजे जॉईन केलं तर आपण तिथे जॉईन केलं तर. हो तुम्ही जॉईन व्हायचंच नाही, तुमचं तुम्ही घरी पारायण करायचं आणि त्या ग्रुपवर कळवायचं माझा अध्याय वाचून झाला म्हणून. ओपन, तो ओपनच राहणार आहे, तो बंदच करणार नाही. त्या सगळ्यांसाठी खुला आहे तो ग्रुप. चल, खूप खूप धन्यवाद. का बरं धन्यवाद कसले तुम्ही. आवाज येत नाही, आवाज येत नाही. कोण बोलताय ते, आवाज येत नाहीये. हा हा नाही असू दे, असू दे. नाही एकदा मी म्हणलं तर नंतर पुन्हा तुम्ही सगळे डिस्टर्ब होता, कुणी निघून जाता. त्यापेक्षा आधी मी ते आवाज येत नाही म्हणून मी बंद करते हो. सगळ्यांचं मग चालू राहत नाही, आपोआप बंद होतं. सुरू करा, केला तरी पुन्हा बंद होत होता. हे बघा कोणतरी बंद करतंय मला. आता येतोय, आता येतोय. हां ठीक आहे. लक्षात घ्या, आम्ही आता 4 महिने, आता या ज्योत्स्नाताई होत्याच मगाशी, त्या आता लिफ्ट झाल्यात का मला माहिती नाही. आता काल उद्याचा रविवार आहे ना, हा आमचा शेवटचा रविवार आहे. 20वा दशक माझ्याकडे आहे. सुरुवात माझ्यापासूनच होती आणि बाकीच्यांना असे वाटून दिलेले होते. तर तसे ते प्रत्येकानं पुढचा म्हणत म्हणत उद्याची गाडी आमची रविवारची संपणार आहे. आणि मग एक आत्माराम नावाचा ग्रंथ आहे, तो त्याच्या पुढच्या 2 रविवारला म्हणायचे. म्हणजे हे अखंड 4 महिने चाललं होतं. आपल्याला जसं शक्य आहे तसं आपण फक्त प्रत्येक एकादशीला करूया, म्हणजे वर्षभर आपला हा अखंड चक्री पारायणाचा हे राहून जाईल. आणि तेवढा त्या दिवशी आठवण ठेवायची की मला उद्या म्हणजे पुढच्या वेळेचा माझा हा अध्याय मला म्हणायचा आहे. एवढं लक्षात ठेवा, काहीच अवघड नाही. आणि अनेक जण हजर झाले तरी अनेकांनी म्हणजे 16वा अध्याय दोघींनी म्हणला तरी बिघडत नाही. चक्री पारायण होणं महत्त्वाचं न होण्यापेक्षा. आता कळलं का सगळ्यांना? कल्पना समजली? चला आता एक मी असं विचारत होते की आपली 26वी ओवी झाली का भस्माची? ती अंगाचे आता 27वी आज घ्यायची आहे. 27वी जळी जगा वेगळू. खूप सोपी आहे. कल्पना परवा सांगितली होती, परत जरा डिटेल आपण घेतो आता. जळी जळा वेगळू, का पूर्ण दिसे अवडळू. ओ अंगी लावली विभूती आहे. काय आहे? ऐका, 2 प्रकारची पुस्तकं आहेत माझ्याकडे पण. काहींनी अंगी अगोदर घेतले आणि काहींनी हा जळी जळा वेगळू घेतले.
फरक काही पडणार नाही. आधी हा घ्या आता, तो त्याच्यानंतर होईल. काय दोघांनी म्हणजे खंदारकरांनी तीच आधी घेतली आहे, जोगांनी आधी तीच घेतली आहे. पण बाकी जे गुलाबराव आहेत, साखरे महाराज आहेत, अजून कोण कोण आहेत, त्यांनी ही आधी घेतली. मग काय करू, आधी ती हवी असेल तर ती सांगते, तसं काही नाही. ठीक आहे, अंगी लावून या घेऊ. अंगी लावून या विभूती, ते परमाणू ही झडती, परिपांडुरत्वे कांती राहे जैशी. हे सगळे दृष्टांत दिलेत. याच्यातून काय सांगितले बघा. अंगी लावूनिया विभूती, लाविलिया, अंगी लाविलिया विभूती, तई परमाणू ही झडती, परी पांडुरत्वे कांती राहे जैसी. आता सगळ्यांच्या लक्षात येईल की अंगी म्हणजे आपल्या अंगाला, लाविलिया म्हणजे लावली, विभूती म्हणजे विभूती. आता माहिती आहे सगळ्यांना, भस्म विभूती लावतात ना, शंकर लावतात, तशी सगळेजण ब्राह्मण असतील किंवा जे कोणी असतील ते आपल्या अंगाला विभूती लावतात. तर लाविली. पण काय होतं, ती विभूती लावली तरी ती 24 तास किंवा कायमची राहते का, नाही. दुसरं चरण आहे तई परमाणू ही जडती. पण काही काळानंतर त्याचे परमाणू आहेत असे स्थूल म्हणजे जे आपल्याला दिसतात छोटे छोटे अणू परमाणू, तर ते झडून जातात, म्हणजे संपून जातात, निघून जातात. म्हणजे त्यांचा स्थूल भाग जो आहे तो नष्ट होतो. परी पांडुरत्वे कांती, पांडुरत्वे म्हणजे त्या ठिकाणी पांढुरकापणा, पांढूर रंगाची, फिकट रंगाची कांती, राहे जैसी, तिथे राहते. हे वाचत असताना किंवा अभ्यासत असताना मला सारखं, आपण कपाळाला पूर्वी कुंकू लावायचं, आता हल्ली असते टिकली. तर कुंकू लावल्यानंतर आठवत असेल, अजूनही हळदी कुंकू जेव्हा लावतो त्यावेळेला थोड्या वेळाने ते कुंकवाचे कण आहेत ते निघून जातात. पण त्याची कांती राहते की नाही तिथे, तो रंग राहतो की नाही, म्हणजे पूर्ण संपून जात नाही तिथलं. तसं हे विभूतीचं पण सांगतायत. या अंगाला विभूती लावल्यानंतर परमाणू जरी झडून गेले तरी तिथे पांढुरक्या रंगाची कांती तशीच सूक्ष्मपणानं राहते. मग आता कोणीतरी विचारतं, अरे च्या तुम्ही हे लावली होती का, विभूती लावली होती का? तो म्हणेल हो, पण आता ती निघून गेली. नाही, पण ती तिथं कोण दिसतीये, आपल्याला दिसते, लक्षात येते. म्हणजेच याचा पुन्हा एकदा अन्वय बघा. विभूती अंगी लाविलिया, ते परमाणू ही झडती, परिजैशी पांडुरत्वे कांती राहे. असं सरळ अर्थ त्याचं हे होतं की जरी आपण अंगाला विभूती लावली, जरी ती झडून गेली, तरीसुद्धा पांढुरक्या रंगाचे सूक्ष्म कणू, सूक्ष्म कांती त्या ठिकाणी शिल्लक राहते. आता सगळ्यांनी तेच सांगितलेलं आहे, त्यात काही वेगळं नाही. म्हणजे आधी आता कुणी भस्मही म्हणले बरं का, त्याला खंदारकरांनी त्याला भस्म म्हणले. आणि असे भस्माचे बघा, जे शैव आहेत ते असे भस्माचे सगळ्या शरीराला, ब्राह्मण वगैरे पाहिले असतील तुम्ही, ते सुद्धा कसं लावायचं, त्याला त्रिपुंड्र असं म्हणलेलं आहे, जे 3 बोटांनी लावतात. गुरुचरित्रात ते अगदी डिटेल वाचते मी, वाटलंच तर ते तुम्हाला एका दिवशी वाचून दाखवेल की ते कसं लावायचं. आता आपण बायका सहसा एवढं लावत नाहीत, कुणी कपाळाला आणि इथे हाताला वगैरे लावताना मी पाहते. पण ती जी भस्म लावलं, तर लावल्यानंतर त्याचे परमाणू म्हणजे जे ठोकळ भाग आहे तो निघून जातो, पण त्याची पुसट अशी पांढरेपणाची कांती शिल्लक राहते. अगदी सोपं आहे, यात न कळण्याजोगं काहीच नाही. हा दृष्टांत त्या दिवशी समजावून दिला होता मी, पण आता पुन्हा एकदा आपण संस्कृत पण शिकून घेणार आहे. अमृत चर्चितांग विभूतेस्तु नश्यति परमाणवया, परंतु पांडुरत्वेन या कांती सा स्थिरायते. म्हणजे अंगाला जरी चर्चित म्हणून म्हणावं, सिंदूर चर्चित धवळी रंगा, हे आपल्याला गाणी माहिती आहेत, अभंग. तर चर्चिणे म्हणजे लावणे, पण तो चर्चित असा शब्द वापरला जातो. ही विभूती अंगाला चर्चिली म्हणजे लावली तरी काय होतं, नश्यंती परमाणवया, परमाणू जे आहेत ते नष्ट होतात. परंतु पांडुरत्वेन, परंतु पांढुरकेपणानं, या कांती सा स्थिरायते, जी कांती असते
ती तिथे स्थिर राहते. म्हणजे स्थूल जरी परमाणू निघून गेले तरी सूक्ष्मपणानं कांती तिथे शिल्लक राहते. आता आपल्याला याच्यावरचा हे घ्यायचं राहिला, अभंग लिहायचं राहिला. नातरी अंगास विभूती लावोन, नातरी अंगास विभूती लावोन, टाकीता झाडोन मागो तिती, टाकीता झाडोन मागो तिती. शुभ्रकांती रूपे उरे जैसी खूण, शुभ्रकांती रूपे उरे जैसी खूण, जरी गेले कण जडोनिया, जरी गेले कण जडोनिया. म्हणजे जरी विभूती अंगाला लावली, कदाचित कुणी पुसूनही टाकतात किंवा पुसली जाते, पण पुसली गेली किंवा पुसून टाकली तरी सुद्धा त्याची जी कांती आहे ती शिल्लक तशीच राहत असते. असं पुन्हा वेगवेगळ्या उदाहरणातून आपल्याला स्पष्ट करून सांगतात. आता ह्या कोण म्हणल्या होत्या मग अशी ताई, हे काय म्हणतात बघूया आपण. देशपांडे, वामनराव. अंगाचे निंधने, अंगी लाविल्या विभूती, ते परमाणू ही जडती, परी पांडुरत्वे कांती राहे जैसी. आता आत्मा हा अशरीरी आहे. आता थोडं तत्त्वज्ञानाच्या भाषेत समजून घ्या की आत्म्याला शरीर नाही आहे, तिथं फक्त ज्ञान शिल्लक राहतं. त्याला शुद्ध ज्ञान म्हणत नाही. जेव्हा अज्ञानातून ज्ञानाची निर्मिती होते तेव्हा केवळ अज्ञानाचा अभाव एवढीच संगती शिल्लक राहते. ते ज्ञान नष्ट झाले की मग मागं शिल्लक राहतं ते शुद्ध ज्ञान. आणि हे समजून सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी काही संदर्भ सांगितलेले आहेत. या ओवीतून एक सुंदर उपमा सांगतात की जे भस्म राहतं ते आपण आपल्या अंगाला लावतो. ते फासत असताना त्यातले कण काही गळून पडतात आणि भस्माचे पांढरेपण शरीराला चिकटून राहते. ते पांढरेपण म्हणजे शरीराची मूळ कांती नव्हे, ती स्वाभाविक कांती नाही. त्याप्रमाणे अज्ञान गळून पडल्यावर जे ज्ञान तत्त्वज्ञानाच्या किंवा बोधाच्या स्वरूपात शिल्लक राहते ते भस्मासारखे असते आणि ते तत्त्वज्ञान हे मूळ स्वरूपात प्रगट झालेले ज्ञान नव्हे. म्हणजे जे भस्मासारखं फक्त पांडुरकी जी कांती दिसते आहे ते काही खरं ज्ञान नाही आहे, पण त्याचा अवशेष किंवा शेष थोडासा राहतो असं त्यांनी समजावून दिले. बाकीच्यांनी काही फारसं त्याच्यावर विवेचन केलेलं नाही. समजलं का? आहे तिथे फक्त ज्ञान शिल्लक राहते. हां, खानदारकरांचं हो, त्यांनी सांगितलं. आत्ता हे वामनराव देशपांडेंचं हे वाक्य आता सांगितलं ना आपण. हां, आत्ता जे सांगितलं ते वामनराव देशपांडेंचं सांगितलं. तुमचा आवाज सुरू झाला की माझा काही कळत नाही माझ्यामुळं, म्हणून मी तो बंद करते. हे बघा, आत्ता जे सांगितलं हे वामनराव देशपांडेंनी तत्त्वज्ञान. आता हे खरं हे जे आहे ना निष्कर्ष हा शेवटी सांगणार आहेत, पण त्यांनी आत्ताच सांगून टाकलेलं आहे. एक एक कशी होते तत्त्वज्ञानाची आपली ही स्टेप बाय स्टेप आहे ना. पहिल्यांदा आत्म्याला शरीर नाही, पण जेव्हा जे ज्ञान शिल्लक राहतं त्याला शुद्ध ज्ञान म्हणत नाहीत. जसं अहम ब्रह्मास्मीपर्यंत आपण पाहिलं होती गाडी. आता अज्ञान संपलं की ज्ञान होतं, पण जेव्हा अज्ञान संपतं तेव्हा अज्ञानाचा अभाव झालेला असतो. पण तेही ज्ञान जेव्हा संपतं, काल मगाशी कोणीतरी विचारलं ना की ज्ञान कसं, ज्ञानाची किंवा त्या वाणी कशा नष्ट होतात, तर ते ज्ञानसुद्धा नष्ट होतं. अहम ब्रह्मास्मी हे ज्ञानसुद्धा नष्ट होतं आणि मग उरतं ते फक्त शुद्ध ज्ञान. हे समजून घेण्यासाठी हे सगळं सांगितलं की जसं विभूती लावली तरी त्याचा कण निघून जातात, म्हणजे ते अज्ञान समजा निघून जातं, पण त्याची जी कांती राहते ती शरीराची कांती काही मूळ नसते, त्या फक्त विभूतीची कांती राहते. आणि मग अज्ञान गळून पडल्यावर जे ज्ञान आहे ते तत्त्वज्ञानाच्या बोधाच्या स्वरूपात शिल्लक राहते.
ते मगाच्या आधीच्या ओवीप्रमाणे भस्मासारखं असतं, किंवा जे आपण आत्ता लावतोय ते भस्म आहे. येते लक्षात? बरोबर. हां हां हो, आला हां. लक्षात. आणि ते तत्वज्ञान मूळ स्वरूपात प्रगट झालेलं ज्ञान नाही. मूळ स्वरूपात ज्ञान झालं होतं त्यावेळेला ते कांतीसुद्धा उरणार नाही आहे असं मला वाटतं. मग सगळं संपून जाईल, त्याचा कुठलाही अवशेष राहणार नाही. पण ह्या अज्ञान संपलं आणि ज्ञान प्रगट झालं याचीही फक्त चिन्ह त्यांनी 4 सांगितलेली आहेत, उदाहरणं. बघूया अजून काय आपल्याला कळेल. मग आता आधीची घ्यायची का ओवी, नाही तर आज थांबू आता इथेच. आज शुक्रवार आहे ना. खरं मला असं वाटलं होतं की आजच्याला हे सगळे 4ही दृष्टांत संपतील आपले, पण आता थांबूया मग. आणि बहुतेकांची आता यादी झाली असेल तुमची. प्रार्थना म्हणा कोणीतरी, कारण आम्हालाही पुन्हा जायचं असतं ना आवरून सगळं, त्यामुळं. हो, बरोबर. हां, कोणी म्हणणार आहे आज प्रार्थना? म्हणू का मी? म्हणा म्हणा. जय श्रीताई म्हणा. भुवनमण्डलं समुदितविवभास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयच्चाल्पं विषयविपदं व्रात्यमनल्पं वाक्यज्ञेन च येन भूषितं. सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्र अमृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तः रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. शर्मावली आरती पण म्हणून घ्या. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा. लोपले ज्ञान जगी गीत नेणाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी आरती ज्ञान राजा. कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी नारद तुंबर हो सामगायन करी आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले रामया जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणा म्हणा पटकन म्हणा म्हणा. येऊन हाती तुम्ही मागते नंदूचा जोगवा. येऊन हाती तुम्ही मागते नंदूचा जोगवा. पिता मिठाचा जोगवा भक्तीचा जोगवा. पिता मिठाचा जोगवा भक्तीचा जोगवा. अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा.
ही अंबा माय गवा हितबळी स्वर्णातली गुणगान तिचे गावनी गावे अमोल हो मागुनी गुणगान तिचे गावनी गावे अमोल हो मागुनी अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा सडी भरजरी ऐकून गवाची साडीने सडी भरजरी ऐकून गवाची नवरात्री परिसरी विराजी अंबाई गरगारी नवरात्री परिसरी विराजी अंबाई गरगारी अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा अष्टशक्तीचा जोगवा घणी मागून होऊया अष्टशक्तीचा जोगवा घणी मागून होऊया तुझ्या प्रेमी दुपले डोळे दिया दिवाळी तुझ्या प्रेमे दिपले डोळे दिया दिवाळी अंबेचा जोगवा अंबेचा जोगवा घेऊन हाती दुंदी मागते अंबेचा जोगवा घेऊन हाती दुंदी मागते अंबेचा जोगवा तुझा मिठाचा जोगवा भगवतीचा जोगवा पिठा मिठाचा जोगवा भगवतीचा जोगवा अंबेचा 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 जोगवा कोलंबा माता की जे तेच म्हणणं छान छान सुंदर मस्त. ज्योत्स्नाताईंनी म्हणलं ना हा मस्त. आवाज त्यांचाही छानच आहे. जयश्रीताईंनी छान म्हणली प्रार्थना आणि हा टाकलंय मी टाकलंय. हा चला आता यांना नाही का ज्योत्स्नाताईंना घ्यायचा नाही का पारायणात भाग गीतेच्या. ज्योत्स्नाताई